लंबोदरा तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी या माझ्या अभिनंदनचा शतशः झाले आमच्या मनाचं समाधान. पण प्रत्येकाला नमस्कार केल्याशिवाय आम्ही कधी राजप्रासादात प्रारंभ केला नाही. आणि म्हणूनच 9 महिने 9 लोका तिने आपल्या उल्हास आम्हास वाढिले. प्रसूतीच्या अनंत यातना बघून काळा पावसाचा गोळा जन्मास घातला ती म्हणजे आमची आई. आ म्हणजे आदी आणि ई म्हणजे ईश्वर आजी ती वंदनीय आहे. ईश्वर आजी ती पूजनीय आहे. तीच म्हणजे आमची माता. आणि आमचा प्रथम नमस्कार कोणता असेल तर आमच्या मातृदेवतेला. मातृदेव पवित्र अशा शांतापासून आमचा जन्म झाला. ज्यांचं पोट धरून आम्ही चालायला बोलायला शिकलो ती कोण असेल तर आमची पितृदेवता. आणि आमचा प्रिय नमस्कार झाला असेल तर आमच्या पितृदेवतेला. पितृदेव 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ आम्ही ज्यांच्या स्थानी घालविला. अस्त्र शस्त्र विद्येचे गड्यांनी गिरविले. ही म्हणजे आमची गुरुदेवता. आणि आमचा प्रिय नमस्कार कोणाच असेल तर आमच्या गुरुदेवतेला. गुरुदेव झाले आमच्या मुलांच्या समाधान. या राजप्रासादामध्ये पावले पडतात तरी टाळ्यांचा कडकडाट आणि आमच्या नावाचा जयघोष झाला. खरोखरच समाधान होते. या आम्ही कोण आणि आमची कर्तव्य काय याची आम्हाला जाणीव झाली. न्यायाच्या जागी कधी अन्याय केला नाही. धर्माच्या जागी कधी अधर्म मानला नाही. सत्य न्याय आम्ही समस्त प्रजेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आणि या प्रयत्नात हे परमेश्वरा, हे गजानना, आमच्या पृष्ठभागावर तुझ्या कृपेचा कृपा आशीर्वाद सतोली या माझ्या प्रजाजनांना सुखी ठेव म्हणतोय. यांच्या पृष्ठभागावर तुझ्या कृपेचा कृपा आशीर्वाद सतोलीत राहा. जगी